महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीनं एक हाती वर्चस्व गाजवत मोठा विजय मिळवला। एकूण 17 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली होती। त्यापैकी 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले। उर्वरित 11 जागांसाठी मतदान पार पडलं आणि त्याचे निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीच्या बाजूने स्पष्ट जनादेश मिळाल्याचं दिसून आलं। 17 पैकी तब्बल 16 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले, तर महाविकास आघाडीला एकाही जागेवर यश मिळवता आलं नाही। असे असले तरी नाशिक मधून गोकुळ गीते यांच्या विजयानं महायुतीतच एकमेकांचे पाय ओढण्याचे काम सुरू असल्याचं स्पष्ट झालंय। काय घडलं या निवडणुकीत हेच आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहताय मुंबई आउटलुक। या निवडणुकीत भाजपनं सर्वाधिक 11 जागांवर उमेदवार उभे केले होते आणि विशेष म्हणजे सर्व 11 जागांवर विजय मिळवत 100% यशाची नोंद केली। शिवसेनेला 4 जागांपैकी 3 जागांवर यश मिळालं, तर राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या वाट्याच्या 2 जागांवर विजय मिळवता आला। उर्वरित 1 जागा अपक्ष उमेदवाराच्या झोळीत गेली। त्यामुळे संख्यात्मक दृष्ट्या महायुतीची ताकद कायम असली तरी नाशिक मधील निकालानं अनेक राजकीय प्रश्न निर्माण केलेत। महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक अत्यंत निराशाजनक ठरली। काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकाही मतदारसंघात विजय मिळवता आला नाही। अनेक ठिकाणी विरोधी मतांचे विभाजन झाले, तर काही मतदारसंघांमध्ये अपेक्षित एकजूट दिसून आली नाही। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विरोधकांची ताकद कमी झाल्याचं या निकालातून स्पष्ट झालंय। या निवडणुकीतील बिनविरोधी निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये ठाण्यातून रवींद्र फाटक, कोकणमधून अनिकेत तटकरे, पुण्यातून विक्रम काकडे, अहिल्यानगर मधून प्राजक्त तनपुरे, यवतमाळ मधून दुष्यंत चतुर्वेदी आणि वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर मतदारसंघातून अरुण लखानी यांचा समावेश होता। या 6 जागा महायुतीनं मतदानापूर्वीच आपल्या खात्यात जमा केल्या होत्या। मात्र सर्वाधिक चर्चेत राहिली ती नाशिक विधान परिषद निवडणूक। गेल्या काही आठवड्यांपासून या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून होतं। महायुतीनं शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांना अधिकृत उमेदवारी दिली होती। दुसरीकडे मात्र गोकुळ गीते यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। सुरुवातीला त्यांच्या उमेदवारीकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नव्हते, मात्र प्रचाराच्या काळात समीकरणे बदलू लागली आणि अखेरीस निकालानं सर्वांनाच धक्का दिला। मतमोजणीत गोकुळ गीते यांनी पहिल्याच फेरीत 357 मते मिळवत विजयाचा कोटा पूर्ण केला। महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना केवळ 248 मतं मिळाली। 13 मते अवैध ठरल्यामुळे विजयासाठी आवश्यक असलेला कोटा 303 मतांचा होता। गीते यांनी पहिल्याच फेरीत हा टप्पा पार केल्यानं दुसऱ्या फेरीची गरजच पडली नाही। या निकालानंतर नरेंद्र दराडे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे। आपल्या पराभवामागे विश्वासघात असल्याचा आरोप त्यांनी केला। त्यांच्या समर्थकांनीही निकालाबद्दल नाराजी व्यक्त करत पक्षांतर्गत गटबाजी आणि मतांची फूट याकडे बोट दाखवलंय। दराडे यांच्या कुटुंबियांनी देखील विश्वासघातामुळेच पराभव झाला असं वक्तव्य केल्यानं या निकालानंतर महायुतीतील अंतर्गत समीकरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। विशेष म्हणजे गोकुळ गीते यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी महायुतीतील अनेक वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न केले होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी अनेक वेळा बैठका घेतल्या। गीते यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, त्यांना उमेदवारी मागे घेण्याचं आवाहन केलं। काही काळासाठी गोकुळ गीते यांनी प्रचारही थांबवला होता, त्यामुळे ते निवडणुकीत फारसे सक्रिय नसल्याचं चित्र होतं। मात्र निकाल लागल्यानंतर त्यांच्या बाजूने मोठ्या प्रमाणावर मतदान झाल्याचं स्पष्ट झालंय। गोकुळ गीते यांच्या विजयामुळे नाशिक मधील स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता आहे। भाजपची मजबूत संघटना आणि महायुतीची सत्ता असतानाही अपक्ष उमेदवारानं मिळवलेलं यश अनेक प्रश्न निर्माण करतंय। स्थानिक पातळीवरील नाराजी, मतदारांमधील असंतोष आणि पक्षांतर्गत मतभेद याचा परिणाम या निकालावर झाला का याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते नाशिकचा निकाल हा केवळ एक मतदारसंघापुरता मर्यादित नाही, तो महायुतीतील अंतर्गत समन्वय आणि स्थानिक नेतृत्वाच्या प्रभावाबाबत संकेत देणारा निकाल ठरू शकतो। आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निकाल अधिक महत्त्वाचा मानला जात होता। दुसरीकडे राज्यभरातील निकाल पाहता महायुतीनं पुन्हा एकदा आपली संघटनात्मक ताकद सिद्ध केली आहे।
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील बहुसंख्य प्रतिनिधी सत्ताधारी आघाडीच्या बाजूने उभे राहिल्याचं या निकालातून स्पष्ट झालं। विशेषतः भाजपनं सर्व 11 जागांवर विजय मिळत राज्यातील आपले वर्चस्व कायम असल्याचा संदेश दिला आहे। महाविकास आघाडीसाठी मात्र हा निकाल आत्मपरीक्षणाची संधी मानला जातोय। लोकसभा निवडणुकीनंतर विरोधकांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास या निवडणुकीत दिसून आला नाही। अनेक ठिकाणी एकसंध रणनीतीचा अभाव, स्थानिक पातळीवरील कमकुवत संघटनात्मक बांधणी आणि मतांचे विभाजन याचा फटका विरोधकांना बसल्याचं चित्र आहे। एकूणच विधान परिषद निवडणुकीच्या निकालांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे संकेत दिलेत। महायुतीनं बहुतेक जागांवर विजय मिळवत आपली ताकद दाखवून जरी दिली असली तरी नाशिकमधील गोकुळ किते यांच्या विजयानं सत्ताधाऱ्यांसमोर काही अस्वस्थ करणारे प्रश्नही उभे केलेत। त्यामुळे या निकालांचा परिणाम आगामी राजकीय घडामोडींवर आणि निवडणुकांच्या रणनीतीवर निश्चितच दिसून येणार आहे। राज्यातील राजकीय समीकरणे पुढील काही महिन्यात कोणते नवे वळण घेते याकडे आता सर्वांचं लक्ष आहे।